श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे दीप अमावस्या आपली येणार आहे आणि दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करावी लागते। म्हणजेच काय, एका प्रकाशाची पूजा करावी लागते। आपल्या घरातील जो अंधकार असतो तो नष्ट करायचं काम हे दिवे करत असतात। आपल्या जीवनातील नकारात्मकता जी असते ते कमी करायचं काम जे असतं ते दिवे करत असतात। अंधारातून प्रकाशाकडे नेत असतात हे दिवे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर म्हटलं तर आपली आध्यात्मिक प्रगती जी असते त्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठा हातभार जर असेल तर या दिव्यांचा असतो। कारण आपण जी काही पूजा, जी काही सेवा करत असतो ती अग्निदेवतांच्या स्वरूपाने आपली सेवा ही आपल्या देवांकडे, आपल्या गुरूंकडे, आपले कुलदैवत, इष्टदैवतांकडे जात असते। म्हणून दिव्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो आणि प्रकाशाची पूजा करायचा हा दिवस असतो। या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा कशी करावी, तसेच दिव्यांना कोणता नैवेद्य दाखवावा आणि दिव्यांना आपण कोणती प्रार्थना करावी आणि एक मंत्र असतो किंवा प्रार्थना जरी म्हटलं तरी चालेल, तो नक्कीच आपल्या घरात म्हणायचा आहे। आता बरेच लोक बोलतील ही पूजा आपण संध्याकाळीच करावी का सकाळी करावी, मुहूर्त कसा असतो, तर आपण सगळं काही जे आहे ते आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि नक्कीच पूजेला सुरुवात करू। पण सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, अमावस्या ही केव्हा येणार आहे तर बघा 11 तारखेला 11 ऑगस्ट 2026 या दिवशी अमावस्या सुरुवात होणार आहे उत्तर रात्री 1:54 ठीक आहे। आणि 12 तारखेला 12 ऑगस्ट 2026 वार आहे बुधवार, या दिवशी रात्री 11:07 संपणार आहे। तर आपल्याला दीपपूजन जे आहे, दीप अमावस्या जी आहे ती 12 तारखेला करायची आहे। या दिवसाला आपल्याला थोडके नियम म्हणजे कोणते पाळायचे आहे तर अमावस्याच्या दिवशी कुणीही मांसाहार करणार नाही। त्या दिवसापासून आषाढ महिन्याची समाप्ती होत असते आणि श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे। श्रावण महिन्याचा जो म्हणजे ज्या काही पूजा किंवा पवित्र असा महिना आहे त्याची सुरुवात होणार आहे। अमावस्या खूप मुख्य तिथी मानला जातो, पवित्र तिथी मानला जातो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप मोठा दिवस हा असतो। म्हणून या दिवशी थोडे नियम आपण पाळायचे असतात, म्हणजेच मांसाहार वगैरे करू नये। पूजनाच्या दिवशी आपण दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे दिवे कसे बनवायचे, तसेच आपल्या मुलांना ओवाळण्यासाठी तेच दिवे वापरावे की दुसरे करावे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे। नक्कीच माहिती जाणून घ्या। आपल्या पूजेला सुरुवात करूया। बघू मग आता पूजा पुढे। आता दीपपूजनाचा मुख्य तिथी जर म्हटला तो कोणता असणार आहे तर 12 ऑगस्ट या दिवशी दीपपूजन होणार आहे। कारण सूर्योदय तिथीनुसार त्या दिवशी मान्यता आहे। आषाढ कृष्ण पक्ष अमावस्याचा म्हणजे शेवटचा दिवस हा राहणार आहे। या दिवशी आषाढ महिना समाप्त होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 तारखेपासून श्रावण महिना सुरू होणार आहे। दीपपूजनाच्या दिवशी घरातील सर्व पितळी, तांब्याचे नंदादीप आणि ज्या समया असतात त्या सकाळपासून स्वच्छ घासून पुसून आपण चकचकीत करावे। आपल्या घरी लॅम्प असेल तो सुद्धा आपण स्वच्छ धुवून घ्यावे, म्हणजे प्रत्येक दिवा जो असतो आपल्या घरातला तो स्वच्छ करायचा आहे। तुम्हाला दाखवण्यासाठी थोडेच दिवे मी इथे घेतलेले आहेत, पण मात्र त्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवे हे स्वच्छ करायचे आहेत। त्यानंतर एक पाट मांडायचा आहे, त्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढावी आणि पाट मांडून देवघराजवळ हा पाट मांडला तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला लाल वस्त्र किंवा मग पिवळं वस्त्र अंथरून तिथे दिवे आपल्याला ठेवायचे आहेत। आता ही पूजा तुम्हाला संध्याकाळी जमलं तर नक्कीच संध्याकाळी करा, पण तुम्हाला संध्याकाळी शक्य होणार नाही तर अगदी तुम्ही सकाळी प्रज्वलित केले दिवे तरी सुद्धा चालेल। फक्त तुम्हाला एवढं सांगेल, सकाळी आपण दिवे प्रज्वलित केले, पूजा वगैरे केली तर नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि संध्याकाळी आपण जेवणाचा नैवेद्य जो असेल तो दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा हे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। दिवे प्रज्वलित करत असताना तेलाचे दिवे जे असतात लांब वातींचे जोडवाती घ्या आणि त्या पद्धतीने आपण तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने तेलाचे दिवे प्रज्वलित करायचे। मात्र त्यासोबतच आपल्याला तुपाचा दिवा जो असतो तो सुद्धा प्रज्वलित करायचा आहे, हे लक्षात ठेवा। तुपाचा दिवा हा भगवती देवीची, कुलदेवीची पूजा करत असताना किंवा माता लक्ष्मीची पूजा करत असताना आपण वापरत असतो, म्हणून तुपाचा दिवा सुद्धा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। तुमच्या घरी तिळाचं तेल असेल तर ते घ्या किंवा देवपूजेसाठी जे तेल तुम्ही वापरतात ते घेऊ शकतात। तसेच तुम्हाला सांगेल, दिवा प्रज्वलित करायच्या आधी सुद्धा आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे।
गणपती बाप्पांना साक्षी ठेवून गणपती बाप्पांचं आपण स्नान सकाळी केलेलं असतं, त्यामुळे इथे आपण त्यांना गणपती बाप्पा जे आहेत ते मांडून आपण पूजा करावी किंवा सुपारी स्वरूपात सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर दीप जे असतात त्यांची पूजा करावी. त्यानंतर तेल तूप टाकून ते दिवे प्रज्वलित करावे आणि त्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर सुद्धा आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. फूल आपल्याला अर्पण करायचे आहेत. फुलांमध्ये जर घेतलं तर तुम्हाला विशेषतः आषाढातील जे फुलं असतात रानफुलं ते आपण घेऊ शकतो किंवा झेंडूचे फुलं जे असतात ते आपण अर्पण करायचे आहेत. आपण त्यांना धूप जे असतं धुपाने ओवाळायचं आहे. आता नैवेद्याला देत असताना दिव्यांना गुळ भाताचा नैवेद्य काही ठिकाणी देतात, पुरणाचा नैवेद्य देतात, खीरपुरीचा देतात, काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य दिला जातो. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मी दुधाचा आणि दूध साखर मिक्स करून नैवेद्य दाखवत आहे. पण मात्र तुमच्याकडे जो नैवेद्य दाखवतात त्या पद्धतीने इथे नैवेद्य दाखवू शकतात. आता तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की आरती कोणती करावी किंवा आरती करत असताना कोणते दिवे वापरावे, तर बघा 2 गोड दिवे जे असतात ते आपण बनवून घ्यायचे आणि ते दिवे बऱ्याच ठिकाणी तळून किंवा बऱ्याच ठिकाणी वाफून बनवले जातात. गुळाचं पाणी आपण बनवायचं, त्यामध्ये कणिक आपण मळायची आणि 2 दिवे बनवून जोडवाती बनवून त्यामध्ये तूप आपल्याला घालायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण ओवाळायचं आहे. आता हे दिवे बऱ्याच ठिकाणी तळून घेतात, तर तळून सुद्धा घ्या. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही 2 दिवे बनवायचे आहेत आणि या पद्धतीने त्या दिव्यांनी आपण या दिव्यांना ओवाळायचं आहे, म्हणजे आरती करायची आहे. जर तुमच्याकडे पद्धत असेल तर तशा पद्धतीने करा, नसेल पद्धत तर धूप जो असतो धुपाने ओवाळायचं. आता मुलांना ओवाळण्यासाठी हेच 2 दिवे वापरावेत का, तर नाही. मुलांना आपण जेव्हा ओवाळत असतो तेव्हा गोडाचेच अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकतात दिवे. मात्र मुलांना ओवाळण्यासाठी तेलाचे दिवे आपण वापरायचे आहे. अशी मान्यता आहे की भगवंताची पूजा करत असताना तुपाचा दिवा जो असतो तो प्रज्वलित करावा. मात्र मनुष्य जातीला जेव्हा ओवाळत असतो, कारण आपली बरोबरी भगवंताबरोबर नाही होऊ शकत, म्हणून आपल्याला तेलाचा दिवा हा प्रज्वलित करावा. या पद्धतीने आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. दिव्यांची पूजा करत असताना आपण बघा देवघरात सुद्धा आराधना पूजा वगैरे करून घ्यायची. त्यानंतर देवपूजा करायची. देवपूजा झाल्यानंतर दिव्यांची पूजा आपण करायची आहे. जर तुम्ही सकाळी देवपूजा करणार असणार तर आता पूजा केल्यानंतर आपल्याला एक प्रार्थना करायची आहे किंवा मंत्र म्हणायचा आहे. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दना दीपो हरतु मे पापम दीप ज्योती नमोस्तुते. या श्लोकाचे पठन करून घरातील सदस्यांच्या उदंड आयुष्याची आणि आरोग्यासाठी दिव्यांना प्रार्थना करायची आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही जी प्रार्थना आहे ही सुद्धा आपण त्या दिवशी नक्कीच म्हणायची आहे. तर या पद्धतीने नैवेद्य दाखवून मुलांना ओवाळायचं देखील आहे आणि नैवेद्य सुद्धा दाखवून दिव्यांची पूजा करायची आहे. आता या दिव्यांचं काय करावं, गोडाचे दिवे जे असतात बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून म्हणजे खात असतात. तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही खाऊ शकतात किंवा मग ज्या वाती असतात त्या आपण काढून घ्या, निर्माल्यात टाका आणि जे दिवे असतात ते वाहत्या पाण्यामध्ये आपण जलचर प्राणींना देऊ शकतो. या पद्धतीने आपण दिव्यांची पूजा आपल्या घरामध्ये नक्कीच करायची आहे. तर सोपी आणि साधी पद्धत आहे, अगदी छानशी अशी पद्धत आहे. नक्कीच आपण दीप अमावस्येच्या दिवशी ही पूजा आपल्या घरामध्ये करूया. थोडक्यात सांगायचं झालं तर दीप अमावस्या हा घर स्वच्छ करण्याचा, दिव्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि येणाऱ्या श्रावण महिन्यातील सर्व सण उत्सवांचे स्वागत करण्याचा एक मंगलमय सण म्हणून आपण साजरा करूयात. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये दीप अमावस्या साजरी करायची आहे. थोडी का असना नक्कीच आपल्या घरामध्ये पूजा करणं खूप महत्त्वाचं ठरत असतं. आपल्या घरातील अंधकार हा नाहीसा होत असतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी असते ती कमी व्हायला मदत होत असते. म्हणून नक्कीच या दिवशी आपल्याला आषाढी समाप्ती करायचं आहे. म्हणजेच काय, आषाढ महिना समाप्त करून श्रावण महिन्यापासून जे आपले सणवार पुढे चालू होणार आहेत, प्रत्येक सण हा श्रावणापासून सुरुवात होत असते आणि खूप काही सण आपले पुढे येत असतात. म्हणून या दिवसाला अंधकार नष्ट करून आपली जी प्रकाशाकडे जात असतो, म्हणजे सणांची तयारी करत असतो आणि या पद्धतीने आपल्या घरात प्रकाश उजळून आपल्याला पुढच्या सणांची तयारी करून प्रकाशाकडे जायचं आहे. सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा नक्कीच करायची आहे.
चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, नवीन असणार तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.